अंदमानची सफर एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. निसर्गाची लयलूट आणि राष्ट्रभक्तीचा संगम. मुक्त हस्ते झालेली निसर्गाची उधळण अनुभवणं हा अंदमान बेटांच्या पर्यटनाचा खरा आनंद. अनेक प्रकारच्या बोटींचा प्रवास, समुद्राच्या तळाचा घेता येणारा ठाव आणि मनसोक्त पोहण्याचा, स्कुबा डायव्हिंगचा थरारक तेवढाच मजेदार अनुभव. एका विलक्षण सफरीची मजा थक्क करणारी. अंदमान आणि निकोबार. भारताच्या आग्नेय दिशेला असलेली ही बेटं हे केंद्रशासित प्रदेश आहेत. निकोबारला सामान्य पर्यटकांना प्रवेश नाही. ते आरमाराचं तळ आहे. अंदमान द्वीप समूहांची अनेक बेटं पर्यटकांना बघता येतात. म्यानमारच्या खाली हा द्वीप समूह येतो. टाइम झोनमुळे सूर्यास्त इथे लवकर होतो. रोमहर्षक अनुभवांच्या प्रतीक्षेत सुरू होते अंदमानची सफर. चेन्नईहून टेक ऑफ झालेलं विमान साधारणतः 2 तासात पोर्ट ब्लेअरला लँड होतं. ते स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळावर. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर हे अंतर सुमारे 1300 किलोमीटर आहे. पुढचे 5-6 दिवस आपण एका वेगळ्याच दुनियेत वावरत असतो, जिथे अथांग पाणी आणि निसर्गाची मनसोक्त गाणी बघता आणि ऐकता येतात. साधारणतः 572 बेटांचा हा समूह आहे. यातील काही बेटच सामान्यांना भटकंतीसाठी उपलब्ध आहेत. अंदमान म्हटलं की मराठी माणसाला स्मरण होतं ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. अंदमानला उतरल्यावर याच कल्पनेने तो भारावतो. मराठी माणूस भारावतो तेवढाच बंगाली माणूस देखील अंदमानशी भावनिक नातं सांगतो. कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानला 1943 मध्ये दिलेली भेट. 1943च्या डिसेंबर अखेरीस ते इथे वास्तव्याला होते. हा इतिहास देखील खूप मोठा आहे. अंदमान सहलीचा प्रारंभ होतो तोच मुळी सेल्युलर जेलपासून. दुपारी या राष्ट्रीय स्मारकाला आम्ही भेट दिली. पोर्ट ब्लेअर मधील हे जेल म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हजारो स्वातंत्र्य सैनिकांचा एक बंदिवास, जो आज भारतीयांचं एक श्रद्धास्थान आहे, एक तीर्थस्थळ आहे. 1857च्या बंडापासूनच या बेटाचा भारतीयांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून वापर होत होता. जेलचे निर्माण 1896 ते 1906 या दरम्यान झालं. तत्कालीन ब्रह्मदेश, आताच्या म्यानमारमधून आणलेल्या गडद विटकरी रंगाच्या विटांनी ही 3 मजली इमारत उभी राहिली आहे, जी मुख्यतः 7 भागात विभागली गेली आहे. आता केवळ 2 भागच शिल्लक आहेत. या ठिकाणी येताच आपली पावलं नकळत स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीकडे वळतात. 2 जन्मठेपेची शिक्षा. तब्बल 11 वर्ष हा छळ सहन करतानाही सावरकरांचं सर्जनशील कवित्व आणि क्रांतिकारी वृत्तीचा अंदाज येतो. प्रेरणेसोबतच विषण्ण करणारी भावना. तेलाच्या घाण्याला जुंपलेले, नारळाच्या काथ्या कुटणारे, पायात पोलादी बेड्या घातलेले स्वातंत्र्य सैनिकांची प्रतिकृती बघून माणसाला किती अमानवी वृत्तीनं वागवलं जात होतं हे लक्षात येतं. जेलच्या परिसरातील एक संग्रहालय विशेष लक्षणीय आहे. संध्याकाळी या परिसरात सादर होणारा लाईट अँड साऊंड शो, ओमपुरीच्या आवाजातील हा ध्वनी प्रकाशाचा खेळ धावता इतिहास मांडतो. जेलमधील एका वटवृक्षाला सूत्रधार करत इतिहास उलगडत जातो. हा अनुभव विलक्षण आहे. अंदमान द्वीप समूह जसा राष्ट्रभक्तीचा मंत्र सांगतो, तसा तो मनसोक्त निसर्ग पर्यटनाचा आनंद देखील देतो. इतका की पुढचे काही दिवस आपण मुग्ध होत या समृद्ध निसर्गाच्या सान्निध्यात हरवून जातो. उद्यापासून सुरू होते ही निसर्ग संपन्न सहल. आज रॉस आयलँड आणि नॉर्थ बे अर्थात कोरल आयलँड बघणार होतो. पोर्ट ब्लेअर पासून अवघ्या 5 किलोमीटरवरील हे बेट. हे बेट म्हणजे ब्रिटिशांची त्या काळची राजधानी. आकार 1 ते 1.5 चौरस किलोमीटर एवढाच.
पोर्ट ब्लेअर जेलपासून सुरक्षित अंतर म्हणून ब्रिटिशांनी हे ठिकाण निवडलं. 1782 आणि 1857 ही 2 वर्ष या बेटाच्या दृष्टीने महत्त्वाची. 1857 पासून तर ब्रिटिशांनी एक आधुनिक वसाहत इथं उभारली. भारतीय कैद्यांकडून हे बांधकाम करून घेण्यात आलं. नंतर 1941च्या भूकंपात अनेक इमारती नष्ट झाल्या. सुनामीने सुद्धा बेटाची मोठी हानी केली. अनेक पडक्या इमारतींना झाडांच्या मुळ्यांनी वेढून घेतलंय. या बेटाचं नाव आता बदललंय नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप. बेटावर उतरताच आम्ही भेटलो ते अनुराधा राव यांना. बेटावरची त्यांची 4थी पिढी. इथल्या हरिण, मोर आणि खारींशी त्या मस्तपैकी गप्पा मारतात. त्यांना नावं दिली आणि त्या नावानेच ते हाक मारतात. हे प्राणी पक्षी त्यांच्या जवळ त्या हाकेसरशी येतात. त्यांच्या आज्ञा देखील पाळतात. राव यांच्यासोबत बेटाचा फेरफटका मारताना मध्येच ते पशुपक्ष्यांशी बोलतात. हे बघून गंमत वाटली. अनुराधा राव आपल्या संवादातून बेटाचा इतिहास जिवंत करतात. तेव्हा या बेटावरील सौंदर्य कळतं, पण त्याचसोबत त्याला असलेली जुलमी राजवटीची किनारही दिसते. इथे अनेक इमारती आहेत. क्लब हाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, भव्य चर्च आणि बरंच काही. रॉस आयलंड बघून आम्ही बोटीने पुन्हा निघालो. आता जाणार होतो नॉर्थ बेला. इथे वॉटर स्पोर्ट्स आणि त्यातही स्कुबा डायव्हिंगचा आनंद. बेटावर गर्दी खूप होती. स्कुबा डायव्हिंग आणि अन्य राईड्ससाठी प्रतीक्षेतील पर्यटक. किनाऱ्यावर चहापानाच्या सोयीसाठी झोपडीवजा हॉटेल्स आहेत. स्कुबा डायव्हिंगचा अनुभव पाण्यात उतरून समुद्र तळाचं विश्व बघण्याचा हा खटाटो. रोमांचित, काहीसा भीती वाटणारा थ्रिलिंग एक्सपिरियन्स. हा थरारक अनुभव घेऊन पोर्ट ब्लेअरला परतलो. मार्गात आणखीन एक बेट लागतं जिथे भारतातील सगळ्यात मोठी सॉमिल आहे, चॅथम सॉमिल. इथे लाकडी वस्तूंचं प्रदर्शन आणि मिलची भव्यता बघता येते. 1883 मध्ये ब्रिटिशांनी ही मिल सुरू केली आणि अंदमानची मोठी वनसंपदा नष्ट होत गेली. त्या काळी इंग्लंडसह युरोपात सुद्धा इथून लाकूड जात होतं. पोर्ट ब्लेअरच्या अन्य आकर्षणांमध्ये सामुद्रिक संग्रहालय ते बघण्यात आमचा वेळ गेला. उद्याच्या आणखीन एका उत्सुकतेसाठी आज लवकरच झोपी गेलो. आज आम्ही बघणार होतो निसर्गाचे काही अद्भुत चमत्कार. खूप उत्सुकता होती, पण यासाठी इतक्या पहाटे उठणं जीवावर येतं. लेकिन कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. पोर्ट ब्लेअरहून बसमधून निघालो. सुमारे 140 किलोमीटरचा हा प्रवास. 5:30-6च्या आसपास आम्ही चेकपोस्टवर दाखल झालो. इथून पुढे जारवा संरक्षित क्षेत्र सुरू होणार होतं. या जंगल परिसरात राहणारी ही जमात जारवा. अंदमानातील 6 आदिम जमातींपैकी एक. हजारो वर्षांपासून या परिसरात राहणारी ही जमात नष्ट होते. नेग्रिटो समुदायातील दुर्मिळ अशी ही जमात. 1979 मध्ये हे क्षेत्र संरक्षित केलं गेलं. ठराविक वेळात कमीत कमी वाहनं या भागातून नेली जातात, वाटेत कुठेही न थांबता. चेकपोस्टवरून बस निघाली आणि काही वेळातच जेटीला आलो. तिथून पुढचा 15-20 मिनिटांचा मोठ्या बोटीचा, ट्रॉलरचा प्रवास प्रत्यक्ष बारातांगच्या किनाऱ्यावर आणून सोडतो. बारातांग हे अतिशय छोटंसं असं एक गाव. आता ह्या किनाऱ्यावरून पुढचा प्रवास आणखीन भन्नाट होणार होता. स्पीड बोट्स तयार होत्या. त्या आम्हाला घेऊन जाणार होत्या चुनखडीच्या लेण्यांकडे. वातावरण खूपच आल्हाददायी होतं. थोडी रिमझिम होत होती. बोटीनं आता बेटातील खाडीत प्रवेश केला आणि एक्साइटमेंट वाढू लागली. पाणी जायचं. काठावर उतरून पायी ट्रेक सुरू झाला. चुनखडी लेण्या
अर्थात लाईमस्टोन केव्ज हे एक आश्चर्य. 1.5 किलोमीटरचा जंगल ट्रेक मस्त आहे. त्यातही पावसाळी वातावरण असेल तर बघायला नको. छोटे छोटे ओहळ, त्या निसरड्या वाटेवरून चालण्याची कसरत. चांगलं अर्धा पाऊण तास चालल्यावर समोर जे दिसलं ते आमचा शीण घालवणारं होतं. चुनखडीनं निर्माण झालेल्या या नैसर्गिक लेण्या मनोहर आहेत. घळीतून आत जाऊन या लेण्या बघणं, नैसर्गिकरित्या निर्माण झालेले विविध आकार. ढगांना आपण विचार करू तो आकार दिसतो ना, तसंच हे देखील आहे. अप्रतिम टेक्स्चर. प्रवाळाप्रमाणेच अनेक प्राणीजन्य चुनखडीचे खडक ही किमया बघावी अशी आहे. किनाऱ्यालगत ज्वालामुखीमुळे निर्माण झालेली डोंगरफळी, पोकळी. चुनखडी ही समुद्राच्या तळाशी असलेला एक गाळयुक्त रॉक आहे. आंध्रात चुनखडीची बेलम लेणी काहीशी अशी आहे, याची मला यावेळेस आठवण झाली. लेण्या पाहून मग बाराटांगमधील दुसरं निसर्गाचं आश्चर्य बघण्यासाठी आम्ही निघालो. मड व्होल्कॅनो, जो आजही लाईव्ह आहे. सातत्याने त्या जमिनीतून दिसणारे बुडबुडे हे ज्वालामुखी असले तरी तुम्ही ऐकलेल्या ज्वालामुखीप्रमाणे हे नाहीत. एकतर मोठ्या परिसरात जमिनीतून काही वायू उत्सर्जन होतं आणि त्याचे बुडबुडे पाणी आणि माती घेऊन बाहेर येतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती इतरत्र सहज बघायला मिळत नाही. या दोन्हींसाठी अंदमानच्या सफरीत बारातांग असलंच पाहिजे. भारतामध्ये अन्यत्र ह्या बाबी दिसणार नाहीत. ही दोन्ही ठिकाणं बघून आम्ही संध्याकाळी पोर्ट ब्लेअरला परतलो. आज आम्ही पोर्ट ब्लेअरचा निरोप घेत आणखीन एका बेटाकडे जाणार होतो, हॅवलॉक, ज्याला आता स्वराज द्वीप हे नाव मिळालं आहे. पोर्ट ब्लेअरपासून हे अंतर सुमारे 50 किलोमीटर आहे. या बेटाला अंदमानच्या पर्यटन नकाशात मानाचं स्थान आहे, कारण इथे आहे आशियातील एक उत्तम बीच, ज्याचं नाव आहे राधानगर बीच. हॅवलॉककडे जाण्यासाठी बोटीचा प्रवास आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या छोट्या क्रूजने होणारा हा प्रवास खूपच रंगतदार आणि आनंददायी. बोटीतील धमाल, संगीत आणि खानपानात वेळ कसा जातो ते कळत नाही, पण एक मस्त माहोल तयार होतो. हॅवलॉकला पोहोचल्यावर आधी राधानगर बीच. नितळ पाणी आणि विस्तीर्ण तेवढाच सुरक्षित समुद्रकाठ लाभलेला हा बीच. बीचवरून परतताना वाटेत हातगाड्यांवर शहाळी, चहा, कॉफी, स्टार फ्रूट आणि भजे सुद्धा. ट्रिपचा आनंद द्विगुणित होतो. इथून जवळच असलेलं आणखी एक बीच म्हणजे काला पत्थर बीच. अतिशय शांत किनारा आणि चित्रविचित्र आकाराचे लाकडी ओंडके, खडक यामुळे एक गूढता या किनाऱ्याला लाभली आहे. निवांत क्षणांसाठी हे बीच खूपच चांगलं आहे. या दोन्ही ठिकाणी धमाल करत आम्ही हॉटेलला परतलो. मजेशीर गोष्ट म्हणजे इथल्या भागांची बहुतांश नावं ही कृष्णमय आहेत. गोविंदनगर, श्यामनगर, कृष्णनगर, राधानगर. आता झकासपैकी मुक्काम आणि उद्या नवीन डेस्टिनेशन. आज आम्ही निघणार आहोत आणखीन एका बेटावर. इथे वॉटर स्पोर्ट्सची मजा आणि मोहक किनारे. हॅवलॉकपासून 40 किलोमीटर अंतरावरील हे बेट आपल्या विलोभनीय समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हॅवलॉकवरून फेरी बोटीनं हा तासाभराचा प्रवास करत आम्ही नील आयलंडला आलो. आता या बेटाला शहीद बेट म्हटलं जातं. हे बेट तुलनेने सपाट आहे आणि म्हणून इथे वनसंपदाही फार दिसत नाही. पण बेट सपाट असल्यानं सूर्योदय आणि सूर्यास्त खूपच आकर्षक आहेत, प्रेक्षणीय आहेत. इथल्या बीचेसची नावं आहेत भरतपूर, सीतापूर, लक्ष्मणपूर. आणि हे 3 बीचेस म्हणजे 3 पॉइंट टूर. प्रत्येक बीचला भेटी आणि तिथला अनुभव घेत संध्याकाळ कधी होते ते कळत नाही. भरतपूर बीच जवळ घेतलेला स्कूटर राईडचा आणि ग्लास बॉटम राईडचा अनुभव विलक्षण ठरला. विशेषतः ग्लास बॉटम बोटीच्या फेरीत समुद्राच्या तळाशी असलेले कोरल्स बघणं रंजक होतं. तळाशी समृद्ध विश्व आहे आणि हे कोरल्स खूपच मोहक रंगसंगती घेऊन येतात. त्यातच माशांचा एखादा समूह चपळाईने जाताना दिसतो. संध्याकाळ होत असतानाच घाईत लक्ष्मणपूर बीच गाठलं.
सूर्यास्ताचा लोभस नजारा नजर खिळवणारा ठरला. मौनानं मऊशार वाळूत अनवाणी चालत जावं आणि समुद्रकाठी जाऊन तेवढ्याच शांतपणे क्षितिजावर हळूहळू लुप्त होणारा तो केशरी गोल बघण्याची संधी साधावी. त्यानंतर शांतपणे उठून परत यावं. या बीचपासून जवळच रिसॉर्ट असल्यानं समुद्र काठावरून पायीच रिसॉर्टच्या मागील बाजूला आम्ही पोहोचलो आणि हा दिवस सार्थकी लागल्याचं मीच मला सांगितलं. आज दुपारच्या बोट फेरीनं पुन्हा पोर्ट ब्लेअर. अंदमान आणि समुद्र किनारा म्हटलं की सी फूड आलंच. त्यातही बारातांग आणि पुढे दिग्लीपूरकडे जाताना हे सी फूड वेगळ्या चवीचं असतं. पोर्ट ब्लेअरमध्ये मरीना पार्कजवळ अनेक रेस्टॉरंट्स आहेत जे सी फूडसाठी ओळखले जातात. सगळ्या प्रकारचे सी फूड इथं असल्यानं त्यात एखादं वैशिष्ट्य असं कुठलंच नाही. व्हेजमध्ये म्हणाल तर पराठा आणि सांबार हे इथलं फेमस व्हेज फूड आहे. पण इथला पराठा अगदी वेगळा आहे. तो आपल्या पंजाबी लच्छा पराठाशी जवळीक साधणारा आहे. बाकी भाज्या आणि धान्य हे सगळं भारतातूनच येत असल्यानं क्युझिन्समध्ये फारसं वेगळेपण नाही आहे. एका नितांत सुंदर टूरचा आज शेवट होत होता. उद्या सकाळीच परतीचं विमान. अंदमानचा खजिना साठवता येईल तेवढा साठवून निघायचं. इतरही अनेक बेटं बघता येतील. भारताच्या शेवटच्या टोकाला असलेला हा द्वीपसमूह आवर्जून बघावा. निसर्गाची समृद्धी काय असते ते इथं येऊन चांगल्या प्रकारे कळतं. अंदमान डायरीतील ही पानं खास डेक्कन पोलची भेट.